शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. रोहित पवार यांचं आंदोलन संपलं, त्याच्यानंतर तुपकरांचंही आंदोलन आज संपलं. आणि तुपकरांच्या आंदोलनामुळं, रोहित पवारांच्या आंदोलनामुळं जो कर्जमाफीमध्ये घोळ घालण्यात आलेला आहे, नियम अटी निकष टाकण्यात आलेले आहेत. या नियम अटी निकष कट होतील का? प्रोत्साहनामध्ये वाढ होईल का? खरीप 2024-25चा 25-26चा पीक विमा शेतकऱ्यांना मिळेल का? हा खूप महत्त्वाच्या प्रश्नासाठी रविकांत तुपकर यांचं 5 दिवसीय आंदोलन अखेर समाप्त झालं. सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या की या आंदोलनातून निश्चित काहीतरी मिळेल, परंतु रोहित पवार यांच्या आंदोलनाला ज्याप्रमाणे गिरीशजी महाजन यांनी भेट देऊन आंदोलन थांबवलं, त्याच्यानंतर रविकांत तुपकर यांच्याही आंदोलनाला गिरीश महाजन यांनी भेट देऊन आंदोलन थांबवलं आणि दोघांनी पण चर्चा करा, चर्चेतून मार्ग काढू असं सांगून त्यांचं आंदोलन अखेर थांबवलेलं आहे. आता शेतकऱ्यांना एक निश्चित एक आशा निर्माण झाली आहे की 22 तारखेच्या बैठकीमध्ये काय होणार. कारण या बैठकीमध्ये दोन असे कार्यकर्ते आहेत की शेतकऱ्यांसाठी एकाने 3 दिवस, एकाने 5 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं आहे. आणि या एकाच्या 5 दिवसाचा आणि एकाच्या 3 दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनाचा काही का होईना फायदा शेतकऱ्यांना होणार का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो. आणि 22 तारखेला असो अथवा 22च्या नंतर ह्या आठवड्यामध्ये कधीही आम्ही चर्चा करून बैठक घेऊ आणि बैठकीला सर्वांना तुम्हाला सोबत घेऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मग आता प्रश्न सर्वांनाच पडला आहे की या कर्जमाफीमध्ये बदल होईल का? तर शेतकरी मित्रांनो, जर सांगायचं झालं, एकाचं 5 दिवसाचं आंदोलन, रोहित पवार यांचं 3 दिवसाचं आंदोलन शेतकरी संघटनाने केलं आहे. दोघांनाही तीच आश्वासन देण्यात आले की बैठकीला या, बैठकीतून मार्ग काढू. तर शेतकरी मित्रांनो, 22 तारखेच्या या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे 2019 मधले शेतकरी. 2019 मधील ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं होतं, अशा शेतकऱ्यांना फक्त 50,000चा लाभ राज्य शासनाकडून कर्जमाफीमध्ये देण्यात येणार असल्याचं GR मध्ये त्यांनी स्पष्ट केले. आणि महत्त्वाचा हाच मुद्दा आहे की 2019 मधील शेतकऱ्यांनाही सरसकट कर्जमाफी द्या व प्रोत्साहन वाढीव द्या अशी मागणी आहे. आता 22 तारखेच्या बैठकीमध्ये राज्य शासनाकडून निश्चित एखादा दिलासादायक अपडेट येऊ शकते. कारण 22ला होईल अथवा 23ला होईल ना 24ला होईल, बैठक होणार आहे, यात वाद नाही आता. कारण दोघांनाही तसा शब्द देण्यात आला. परंतु घडू काय शकतं, तर राज्य शासन यामध्ये निश्चित जे 50,000 रुपये आहेत, या 50,000च्या जागी 1,00,000 रुपयाचा प्रस्ताव ठेवू शकतं. त्याच्यानंतर जे 2019 मधील शेतकरी आहेत त्यांना उर्वरित कर्ज भरून 1,00,000 रुपये आम्ही देऊ असा मार्ग काढू शकतं. परंतु या मार्ग काढल्यानंतर रविकांत तुपकर असो, रोहितजी पवार असो, यांचं समाधान होणार का? शेतकरी संघटना असो, किसान महासभा असो, या सर्वांचं समाधान होणार का? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळं राज्य सरकारकडून कुठलंही सध्या कर्जमाफीबद्दल शब्द काढला जात नाही आहे. आचारसंहिता संपताच स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून या गोष्टीवर स्पष्टीकरण द्यायला सुरुवात होऊ शकते. कारण कृषीमंत्री यांनी स्पष्ट केलं की आम्हाला सध्या काही बोलता येणार नाही आहे, कारण आचारसंहिता आहे असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळं एक शेतकऱ्यांना निश्चित दिलासा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो. कारण सध्या त्यांना काही बोलता येत नाही, याचा अर्थ राज्य सरकारकडून यामध्ये निश्चित मार्ग काढला जाऊ शकतो. कारण GR मध्ये त्यांनी स्पष्टच केलेलं आहे की जर या गोष्टीमध्ये जर काही समाधान होत नसेल तर निश्चित याच्यातून मार्ग काढला जाईल असं स्वतः GR मध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये तडजोड असो, काहीतरी मार्ग असो, या गोष्टीचा अवलंब राज्य सरकार करू शकतं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये 2च प्रकरणं हे हँडल केले जाऊ शकतात. महत्त्वाचा जे 2019 मधील शेतकरी असो आणि त्याच्यानंतर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जो 1-2 अटी घालण्यात आलेल्या आहेत, ह्या 1-2 अटीमध्ये काहीतरी कमी जास्त केलं जाऊ शकतं. त्यामुळं या दोघांचं जे आंदोलन झालं आहे, या दोघांच्या आंदोलनाला निश्चित फलित मिळणार आहे, यात वाद नाही. कारण दोघांना दिलेल्या आश्वासनामध्ये मुद्दे दोघांचे एकच आहेत
आणि या दोघांच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर 2019मधील शेतकऱ्यांना 50,000 द्यायचे का वाढीव द्यायचं का सरसकट द्यायचं ह्याबाबत निश्चित निर्णय होऊ शकतो. आणि तो निर्णय रोहित पवार आणि तुपकरांचं समाधान होईपर्यंत शक्य आहे, कारण त्यांचं समाधान झालं तरच हा निर्णय फायनल होऊ शकतो. अन्यथा जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांना 1,00,000 रुपये प्रोत्साहन देण्यात यावं. त्याच्यानंतर 2024-25 25-26 26-27 जे नियम टाकण्यात आला आहे हा नियम एखाद्या वेळेस हटवला जाऊ शकतो. म्हणजे चान्सेस हे 2 आहेत. 2 चान्सेसमध्ये कुठला निर्णय होतो हे पाहणं गरजेचं आहे. आता 22 तारखेच्या निर्णयाकडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचं लक्ष असेलच. त्याबाबत जर अपडेट काय आली हे निश्चित आपण चॅनलवर व्हिडिओ घेऊन, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.